बघत आहे तुमचे बघा रेशन कार्ड धारकांसाठी एक आता नवीन निर्णय जारी झाला आहे शासनातर्फे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। जर बघा तुम्ही जर हे केलं नाही, शासनाने केलेला जो नियम आहे तो जर तुम्ही पाळला नाही तर तुमचं रेशन कार्ड डायरेक्ट बंद होणार आहे। तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर बघा पुढे आता रेशन धारक, तर इथं बघू शकता तुम्ही गव्हर्नमेंट बिग डिसिजन फॉर रेशन शॉप्स। तर काय मोठा निर्णय घेतलेला आहे, तर आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नॉटची सिलेक्ट करा, ठीक आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघू शकता तुम्ही मित्रांनो, तर बघा ई-KYC नसलेली जी शिधापत्रिका आहे ती रद्द होणार आहे। तर शासनाचा काय निर्णय आहे, नवीन संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि तुमची ही जी मुदत आहे ती 31 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। तर संपूर्ण अपडेट काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, तर जाणून घ्या संपूर्ण माहिती। बघा व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। तर भारत सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवते। देशातील अनेक लोकांनी सरकारी योजनेचा लाभ मिळतो, ज्यामध्ये बहुतांश गरीब व गरजू लोकांचा समावेश आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत भारत सरकारच्या या गरीब व गरजू लोकांना अत्यंत कमी दरात रेशन पुरवते। सरकारच्या कमी किमतीच्या रेशन योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकांकडे शिधापत्रिका असणे आवश्यक आहे। अशा प्रकारे लोक पात्र ठरतात। मात्र सरकारने शिधापत्रिका धारकांना नवीन मार्गदर्शक निर्णय जारी केले आहेत। 1 नोव्हेंबरपासून तुमचं रेशन बंद होणार आहे जर तुम्ही हे नाही केलं तर। बघा तर काय आहे, ई-KYC करणे आवश्यक आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व शिधापत्रिका धारकांनी ई-KYC करणे आवश्यक आहे। याबाबतची माहिती अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वी जारी केली होती। मात्र असे असतानाही अनेक जे रेशन धारक आहेत तर त्यांनी शिधापत्रिकांची अवस्था अशीच आहे। तर बघा संपूर्ण जी ई-KYC प्रक्रिया आहे पूर्ण केलेली नाही। विभागाने दिलेल्या माहितीनुसार ई-KYC 31 ऑक्टोबरपर्यंत ही तारीख निश्चित करण्यात आली आहे। म्हणजे जर शिधापत्रिकाधारकाने 31 ऑक्टोबरच्या ई-KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यामुळे त्याला पुढचा महिना रेशन मिळणार नाही। अशी शिधापत्रिकाधारकांची नावे ही शिधापत्रिकेतून वगळण्यात येणार आहेत आणि ई-KYC नसलेली शिधापत्रिका रद्द केली जातील। यानंतर या लोकांना सरकारच्या रेशनचा लाभ मिळू शकणार नाही। तर बघा तर काय आहे ई-KYC काय असते तुम्हाला, आणि ई-KYC करणे का गरजेचं आहे ते पण मी तुम्हाला माहिती देणार आहे। बघा ई-KYC का केली जाते, रेशन कार्ड ई-KYC बाबत लोकांच्या मनात प्रश्न येत आहेत। शेवटी सरकार ई-KYC का करत आहे, खरे तर बघा अशा अनेक लोकांची नावे शिधापत्रिकेवर नोंदवलेली आहेत जे रेशन कार्ड मोफत रेशन कार्ड योजनेसाठी कोण पात्र नाही। त्याच्यामध्ये असे अनेक लोक आहेत जे की ते आता जगात नाही म्हणजे मृत्यू पावलेले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे आणि मात्र अद्यापही त्यांची नावे शिधापत्रिकांमधून काढण्यात आलेली नाहीत। बघा जे मृत्यू पावलेले आहेत त्यांचेसुद्धा रेशन लोक अजूनपर्यंत खात आहे। त्यामुळे बघा शासनाने हा नवीन निर्णय घेतलेला आहे आणि आता सर्व शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रिकेतील नावे नोंदवलेली आहेत आणि या सर्व ई-KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। त्यासाठी त्यांच्याजवळ अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकता किंवा कोणत्याही सदस्याने ई-KYC न केल्यास त्यांचे नाव शिधापत्रिकेतून काढण्यात येईल। बघा असा शासनाने हा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। तर 31 ऑक्टोबरपर्यंत ही मुदत असणार आहे, त्यामुळे ज्यांनी पण अजूनपर्यंत आपले जे रेशन कार्ड आहे त्याचं ई-KYC केलं नसेल तर सर्व कुटुंबांनी जाऊन तिथं आपलं नजीकच्या रेशन कार्डमध्ये करून घ्या। बघा नजीकच्या दुकानामध्ये जाऊन आपलं ई-KYC करून घ्या, नाहीतर तुमचं रेशन कार्ड कायमचं बंद होणार आहे। हा सर्व उमेदवारांनी म्हणजे सर्व जे आहेत व्हिडिओ बघत आहेत सर्व महिला पुरुष सर्वांनी ही योजनेचा बघा शासनाने काय माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता की तुम्ही जी तुम्हाला माहिती देत आहे ती अतिशय इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे सर्वांनी हे कामे लवकर करून घ्या। 31 ऑक्टोबरपर्यंत तुमची मुदत असणार आहे। बघा 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत असणार आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे कामे करून घ्या, अन्यथा तुमचं रेशन डायरेक्ट कायमचं बंद होणार आहे। बघा तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशाच योजनांसंदर्भात नवीन अपडेट नवीन माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम भेटत असते। त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह।